मी असं ऐकलंय तुमच्याविषयी की फारुख शेख यांनी सुद्धा एकदा तुम्हाला म्हटलेलं तू फिर दिखा, दिखना नहीं चाहिए तू फिर से. तो हो, काय ते किस्सा होता तो? मी तेव्हा स्ट्रगलर असताना विविध कामं शोधत हिंडायचो आणि मग त्यात काय व्हायचं, की प्रोडक्शन मॅनेजर काही परिचयाचे व्हायचे. मग शेखर पाटील म्हणून आमचा एक मित्र आहे. तो तेव्हा चमत्कार नावाच्या सीरियलचा प्रोडक्शन मॅनेजर होता. मग एक दिवस त्याने बोलवलं, एपिसोडचं काम आहे म्हणलं ऐका आणि तेव्हा एक एपिसोडला काम मिळणं म्हणजे आपल्याला आणि मी गेलो आणि पर्वणी असायची ते. एक म्हणजे काम मिळालं की काम मिळणं म्हणजेच आपलं महिना निघणं असं होतं निघणार. ना तेव्हा. हं, हं. मग ते चमत्कारच्या मी मालिकेत करत होतो. तर फारुख शेखांबरोबर आणि जावेद खान दोघं जण होते आणि दोघांबरोबर माझा सीन होता. मग तो सीन बोलता-बोलता त्यांनी एक ॲडिशन घेतली आणि मग मी पण एक ॲडिशन घेतली आणि असे मग 3-4 ॲडिशन आमच्या फारुख शेख सरांच्या, जावेद खान, मी असं ॲडिशन घेऊन ते इम्प्रोव्हाइज करू लागलो. हं. एका टप्प्यावर दिग्दर्शक अनंत महादेवन होते. ते मॉनिटरवर ते म्हणाले, "अरे तेरा जितना है उतना करना रे!" असं ते मला ओरडले. तर मी एकदम कोमेजून गेलो. कारण तेव्हा आपल्याला आपण नवीन. नवीन हा. असतो आणि मला वाईट वाटलं. मग मी आपलं जे वाक्य आहेत त्यावर मग फारुख शेख म्हणाले, "अरे वो अच्छा कर रहा है ना आनंद, करने देना उसको." असं तसं वगैरे करून मग तो एक मग ते फारुख शेख मला म्हणाले, की "तू जाते वक्त मुझे मिलना तेरा खत्म होने के बाद." तर खतम काय सीन झाल्यावरच खतम होतं आणि एकच सीन होता. मग सीन झाला आणि मग मी आपलं ते माझं पैसे घेतले. मग मी फारुख लगेच शेख पैसे मिळायचे हो. असे झाल्यानंतर? म्हणून तर करायचं ना ते, नाहीतर कशाला. मग ते तिथे मी गेलो, फारुख शेख सरांना भेटलो. तर ते म्हणाले, "थिएटर से है?" मी म्हणलं, "हाँ सर." "तो यहाँ क्यों कर रहा है?" तर मी म्हणलं, "सर ऐसा-ऐसा है, मैं स्ट्रगलर हूँ, फिर वो महीने का खर्चा निकालना पड़ता है, ये वो। खाने-पीने का भी इधर कुछ नहीं मेरा।" म्हटले, "भूखा रहे, तू एक्टर अच्छा है तो अच्छी जगह काम करना, ऐसे क्यों करता है? दोबारा इधर दिखना नहीं, खाली पेट रहे, जब तक अच्छा काम ना मिले जब तक इंतजार करना." ठीक आहे. त्यानंतर कट्टू 3 महिन्यानंतर पुन्हा मी चमत्कारमध्ये त्यांना दिसलो गर्दीमध्ये. मग त्यांनी माझ्याकडे बघितलं. म्हटलं, "सर 3 महीना हो गया." मग हसायला लागले. म्हणले तर ती काय असतं, की आपल्याला त्या काळात ती गरज असते बघ. आणि आपण चांगले नट आहोत हे धडपडत सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी करतच राहतो ना आपण स्ट्रगलर असताना. बघ स्ट्रगल हा कुठपर्यंत असतो, की तू चांगला नट आहे, चांगला नट आहे, चांगला नट आहे. मग एकदा कळलं, की हां, हा बरा नट आहे. ह्याला आपण काही भूमिका देऊ शकतो आणि मग त्यात सातत्य येऊ लागलं, की ते तुम्हाला यश मिळालं. बरोबर. पण यश मिळणं हे जरी सोपं असलं एखाद्या चांगल्या कलावंताला, तरी सुद्धा त्यामध्ये सातत्य ठेवणं ही खूप अवघड गोष्ट असते आणि ते सातत्य ठेवण्यासाठी मग नट खूप धडपडू लागतो. आणि जो चांगला अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे, ते यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून मूठभर नटच आपल्याला माहीत असतं. बरोबर. अगदी खूप ढिगभरांनी जरी काम केलेलं असलं, तरी ते सगळे आपल्याला माहीत माहित नसतात. नसतं. मूठभर माहीत असतात, कारण त्यांनी त्या यशामध्ये खूप सातत्य ठेवलेलं असतं. त्यांनी खूप धडपड केलेली असते. मला एक विचारायचंय, म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित आता माहिती असेल इतक्या मुलाखतींमधनं, की विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर अभिनय म्हणजे आत्ताच्या काळात किंवा तेव्हा पण म्हणत असतील, "वेडा आहेस का? एवढं विज्ञान शाखेची पदवी घेतलीस आणि तुला अभिनयच करायचा, तू कशाला एवढे पैसे घालवले आणि कशाला एवढं शिकलास?" असं तुम्हाला कधी ऐकायला मिळालं घरातनं म्हणा किंवा कसं नाही, कुणाकडनं? आमच्या परिसरात मुळात कलेच्या क्षेत्राला तेव्हा तसं व्हॅल्यू नव्हतंच. हं. कारण कलावंत म्हणजे मी फक्त विज्ञानाचा पदवीधर नाहीये. मी तुम्ही 2 ड्रामा पदव्या पण एकत्र केलेल्या आहेत. हं. मी बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स ड्रामॅटिक्स. अशा 2 पदव्या एकत्र शिकलेलो आहे. फक्त दोघांचीही परीक्षा विद्यापीठाच्या नियमानुसार एकाच एकाच वर्षी वर्षी नाही देता देता येत येत. नाही. म्हणून मी 93 साली बी-एससीची परीक्षा दिली आणि 94 साली बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स आणि बी-ड्राममध्ये मी मेरिट फर्स्ट थ्रू आउट होतो. ओह! तर त्यामुळे
पण तेव्हा तसं होतंच, कारण गावाकडे लोक म्हणायचे, आमदार निवासात मी जेव्हा असायचो तेव्हा गावाकडचे लोक आले की, "अरे काय करतो तू?" "मी नाटकाचं काम करतो." "नाही, नाही, पोटासाठी काय करतो?" असं एक. त्यामुळे हे पोटासाठी करतात हे ह्यावर, तेव्हा आणि तेव्हा कसा विश्वास विश्वास नव्हता, बसेल? विश्वास नव्हता. ते काय क्षेत्र असतं असं, ते तेवढं तेव्हा प्रसिद्ध पण नव्हतं. तेव्हा झाडीपट्टीची नाटकं वगैरे तिथं होत असतील ना गावागावांमध्ये, ती जी त्या नाही, पद्धतीची. मराठवाडा हा वेगळा आहे भौगोलिक प्रांत. हं, मराठवाड्याचे वेगळे जिल्हे आहेत. हं, मराठवाड्यात झाडीपट्टी अशी कल्पना नाहीये. हं. झाडीपट्टी हा रंगमंच विदर्भामध्ये आहे. पण ऐकून पण तर मी लोकांना माहित नव्हतं. ऐक, आता मी हं, तुला या निमित्ताने, तुला आणि ज्यांना माहित नाही त्यांना 2 भौगोलिक फरक सांगतो, की हं, मराठवाडा हा एक वेगळा भौगोलिक हं, हं, प्रदेश आहे. त्याच्या शेजारी एक खानदेश नावाचा हं. परिसर आहे आणि त्याला जोडून विदर्भ आहे. विदर्भ. हं, विदर्भामध्ये 4 जिल्हे आहेत. हं, त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि हं, भंडारा. हं, तर ह्या 4 जिल्ह्यांमध्ये मिळून हं, जो रंगमंच होतो, हं, त्याचा कालखंड असतो दिवाळीपासून ते होळीपर्यंत. म्हणजे काल संपला असेल तो हं, परवा. हं, तर 4 महिने तिथे नाटकं होतात स्थानिक. हं. त्या मंचाला झाडीपट्टी रंगमंच असं म्हणतात. आणि तो का म्हणतात झाडीपट्टी रंगमंच? तो तिथे ती झाडीपट्टी आहे त्या एक परिसराला, त्या 4 जिल्ह्यांच्या त्या परिसराला झाडीपट्टी म्हणतात. हं, आणि दुसरं कसं आहे, की तिथे जेव्हा खरीपाचा हंगाम होतो, हं, त्यावेळी तो जेव्हा पिकं काढली जातात, त्यावेळी तो रंगमंच सुरू होतो हं, आणि होळीपर्यंत तो चालतो. हं, हं, तर हं. तिथे 4 महिन्यामध्ये 100हून अधिक तिथे नाट्य निर्मिती संस्था आहेत. ओह! देसाईगंज वडसा असं त्या गावाचं नाव आहे. आणि तिथनं खूप सारी नाटकं त्या झाडीपट्टीच्या मंचावर आणि गावोगावी होतात. आणि तिथलं वैशिष्ट्य कसं आहे, की फुकट पास घेऊन कोणी येत नाही. लोक पैसे काढून तिकीट घेतात आणि नाटक अच्छा. बघतात. आणि खूप दर्जेदार नाटकं, सामाजिक नाटकं, ज्याला आपण कंटेम्पररी हे असतं, अशी सगळे विषयावरची ती नाटकं होतात. हं, तर हं, तो झाडीपट्टीचा हं, रंगमंच. तर मी मराठवाड्यातला, त्यामुळे हं. मराठवाड्यात अशा काही रंगभूमीची कल्पना नव्हती आणि त्यामुळे आम्हाला कंपल्सरी मुंबईत येणं गरजेचं होतं. तोपर्यंत तिथे नाटकं पोहोचलीच नव्हती, म्हणजे आत्ता जसं आपण बघतो, की दौरे होतात. म्हणजे आत्ता काय काही वर्षांची दौरे तेव्हा होतात. खूप कमी व्हायचे. हं. तेव्हा व्हायचे नाही त्या साईडला, रंगमंच खूप कमी नसल्यामुळे. व्हायचे. आणि बीडमध्ये तर तसं. थिएटर्स नव्हते. हां, मला आठवतं आमच्याकडे एकदा चंपावती शाळेच्या ग्राउंडवर एकदा तो मी नव्हेचा प्रयोग झाला होता. ओह! खूप जुन्या काळात. टोमी नवेज म्हणजे आपले पणशीकर. पणशीकरांचा. तर ते कसं होतं, की तेव्हा क्वचित व्हायचे. आता नाट्यगृह झाली. हं, हं. आता त्याचं आता मला येऊनच किती, आता मी 32 वर्ष या क्षेत्रात आहे. हो. त्याच्या आधीच्या मी गोष्टी आधीच्या सांगतोय. गोष्टी. हो, हो. त्यानंतर या 3 दशकामध्ये जागतिकीकरण खूप खूप वाढलं. झालं. विकास नावाची जी गोष्ट आहे ती बहुतेक ठिकाणी आली. म्हणजे नाट्यगृह बऱ्याच ठिकाणी झाली. झाले. त्यामुळे नाटकं सहज सुलभतेनं लोकांना पाहता पाहायला येऊ येतात. लागली. त्यानंतर तुझे चॅनल्स खूप झाले. आता हं. तुमच्या हातामध्ये स्क्रीन आली आहे. बरोबर. आता हा कॅमेरा शूट करतोय, पण त्याच्या हातात मोबाईलवर तो व्यस्त आहे. तो जेव्हा हं, होईल तेव्हा तो बघेल. हं, कारण त्याला ह्या इंटरव्ह्यूमध्ये स्वारस्य नाही, पण हं, त्याच्या ह्याच्यात स्वारस्य आहे. हं, त्यामुळे तो इज बिझी. तो हं, जो कोणी आवडीचा असेल त्याचं तो बघत बसणार. हं, तर आता त्याचं मनोरंजनाची कल्पना बदलली. हं. पूर्वी उपलब्धी नसल्यामुळे सिनेमे 50 आठवडे चालायचे, गोल्डन ज्युबली व्हायचे, अजून कुठे प्लॅटिनम ज्युबली व्हायचे. खूप काळ चालायचे. नाटकं त्या काळात खूप दाद मिळायची नाटकांना. बरोबर. कारण उपलब्धी कमी होती. हं. आता उपलब्धी खूप झाल्यामुळे काय बघायचं आणि काय नाही बघायचं हा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे त्यात लोकं बरेच जण वेळ काढतात, बरेच जण विचारत बसतात, हे चांगलं आहे का? मग खूप जर एखाद्या कलाकृतीची चर्चा झाली तर आवर्जून बघायला जातात. अशा सगळ्या हं. गोष्टी आल्या. पूर्वी त्या तशा नव्हत्या. नव्हत्या. बरोबर. पण तुमचं मग कनेक्शन कसं जोडलं गेलं? जेव्हा तुम्ही म्हणताय, की त्यावेळेला तिकडे तेवढं नाटकांचं आणि इतकं हे नव्हतं, कनेक्शन नव्हतं. पण तुम्ही खूप नाटकांमधनंच तसेच एकांकिका किंवा याच्यातनं पुढे आलात. मग ते कशा पद्धतीने? स्थानिक स्तरावर आपल्याला जेवढं करता येतं. आता मी माजलगावला पहिलं नाटकात काम केलं होतं. ते शाळेचं होतं नाटक. हं. त्यानंतर मी बीडला चंपावती विद्यालयात शिकत असताना तिथे जेव्हा बालनाट्य स्पर्धा झाली त्यामध्ये आम्ही होतो, किंवा शाळेच्या आणि नाटकांमध्ये. तुमचा इगो हर्ट कुठे झाला होता?
आणि ते ज्याने तुम्ही ठरवलं की नाही मला आता हे करायचंय नाही, अभिनय? माझा इगो हर्ट कोणीतरी वगैरे कधी मारलं होतं तुम्हाला? हा ते अगदी लहानपणी इगो हं, हर्ट नाही म्हणता येणार, हं. तो अपमान होता. अपमान. म्हणजे आपल्याला त्या काळात मी इयत्ता 3रीत होतो तेव्हा. तेव्हा इगोचा काय प्रश्न आहे. तेव्हा मास्तरांनी थोबाडीत मारली आणि वडिलांनी बघितलं. त्यामुळे मला हं. तो अपमान जास्त किंवा वाटला. जिव्हारी लागलं, अरे हां, बाबांसमोर मारलं. की आपल्याला कोणी तेव्हा रंगीत तालमीला मला काम नीट आलं नाही म्हणून सरांनी मारलं होतं. हं. आणि दुसऱ्या दिवशी मी असं काम केलं होतं, की जेव्हा माझा डायलॉग यायचा तेव्हा मी जवळ जायचो. ते माईक तेव्हा उंच असायचे. हं. माईक जोरात ओढायचो आणि ती पॅन्ट लूज होती माझी. ती पॅन्ट एका हाताने वर आणि असं करायचो आणि मग वाक्य म्हणायचो. तर माझ्या वाक्यांपेक्षा माझ्या त्या शैलीलाच हसू बॉडी जास्त लँग्वेज आलं. आणि तर हं. त्याच्यामुळे मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. मी तेव्हा वाह! ते 3रीत होतो. बीडला मी काही बालनाट्य केली. व्यावसायिक बालनाट्य सुद्धा केलं. चेटकिणीची फजिती नावाचं. सतीश साळुंखेने ते डिरेक्ट केलं होतं. त्याचे काही प्रयोग केले. आणि जेव्हा मी 10वीला मला खूप चांगले मार्कही होते. मला 80% मार्क होते. त्यानंतर घरच्यांना वाटलं हा कुठल्यातरी चांगल्या लाईनला मुलगा आपला जाईल. ते आनंदी नॉर्मली होते. मेडिकल आणि इंजिनिअरच असतं. हां. एवढे पर्सेंटेज पडले हो. भरपूर. मग 12वीला अजून हा चांगलं हे करील. पण 12वीला मी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं आणि 12वीला मी फर्स्ट क्लास जरी असलो तरी माझा मेडिकल ग्रुप मला 82% होता. त्यात कुठे नंबर हं. लागण्याची काही शक्यता नव्हती. म्हणून मग मी सरस्वती भुवन महाविद्यालयात सायन्सच्या शिक्षणासाठी आलो आणि मग ते BSc करताना मी नाट्यशास्त्र केलं. असा तो सगळा प्रकार आहे आणि